जय भीम जय शिवराय। सर्वप्रथम आज 19 फेब्रुवारी 2025 बाबासाहेबांचे विद्यार्थी या चॅनलच्या परिवाराकडून आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कोटी 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 शुभेच्छा। आज छत्रपती शिवाजी महाराज यांची 395वी जयंती आपण 2025 या वर्षामध्ये साजरी करत आहोत। छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती म्हणजे नेमकं काय आणि जयंती कशी साजरी केली गेली पाहिजे याविषयी आज आपल्याशी मी चर्चा करणार आहे। छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे नेमकं काय, शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं ते स्वराज्य कुणासाठी आणि कशा पद्धतीने निर्माण केलं हे समोरच्या पिढीपर्यंत, आपल्या भावी पिढीपर्यंत आणि आजच्या तरुणाईपर्यंत पोहोचणं हे आताची काळाची गरज आहे। शिवाजी महाराज हे म्हणजे काही राजकारण्यांचं साधन नाही किंवा एखाद्या जाती धर्माचा पगडा नाही की ज्याला जसं वाटेल तो त्या दृष्टिकोनातून लोकांसमोर मांडेल आणि त्याचा फायदा करून घेईल। यामध्ये नेमकी चूक राजकारण्यांची आहे का? मला कदाचित असं वाटत नाही। राजकारण्यांची चूक जर का असेल तर तेवढीच चूक या देशातल्या, या राज्यातल्या जनतेची सुद्धा। शिवजयंती साजरी करणं म्हणजे नेमकं काय की मिरवणुकांमध्ये नाचणं बाळगणं नाही। शिवजयंती साजरी करणं म्हणजे काय की नुसतं गडकिल्ल्यांवर जाऊन धांगडधिंगा घालणं म्हणजे शिवजयंती साजरी करणं नाही। छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार हे 365 दिवस आपल्या डोक्यामध्ये रुजवणं म्हणजे शिवजयंती साजरी करणं। शिवजयंती साजरी करणं म्हणजे काय की आपल्या प्रत्येक लहान त्या लहान मुलापासून मोठ्यातल्या मोठ्या माणसापर्यंत शिवाजी महाराजांचं चरित्र आणि शिवाजी महाराजांनी गाजवलेला पराक्रम इत्थंभूत माहिती सांगणं म्हणजे शिवजयंती साजरी करणं। शिवजयंती साजरी करणं म्हणजे फक्त व्हॉट्सअपवरती स्टेटस ठेवणं म्हणजे शिवजयंती साजरी करणं नाही। फक्त एखादा व्हिडिओ युट्यूबवरून डाउनलोड करून आपल्या मुलांना दाखवणं म्हणजे शिवजयंती साजरी करणं नाही। शिवाजी महाराजांसारखी वेशभूषा आपल्या मुलांना देणं म्हणजे शिवजयंती साजरी करणं नाही। आपण ज्यावेळेस आपल्या भावी पिढीपर्यंत शिवाजी महाराजांचा पराक्रम सांगत असतो, जसं मी लहानपणी माझ्या शाळेमध्ये एखादी जयंती असायची किंवा छत्रपती शिवाजी महाराजांची जेव्हा जयंती असायची तेव्हा आमचे शिक्षक सांगायचे की जिजाऊ साहेबांनी शिवाजी महाराजांवरती जे काही संस्कार घडवले त्या संस्कारांमुळे पुढे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले, घडले आणि त्यांनी स्वराज्य उभं केलं। आज आपण आपल्या मुलांपर्यंत ज्या गोष्टी पोहोचवतो की छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे नेमके काय, तर तलवार घेऊन फक्त रणांगणांमध्ये शत्रूला कापणारा राजा माझा नाही। छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या बुद्धीच्या जोरावरती जे काही सैन्य उभं केलं, स्वराज्य उभं केलं आणि ते स्वराज्य सुराज्य बनवलं। रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांना आपण का म्हणतो हे त्यांना समजावून देणं गरजेचं। माझे बरेच मित्रमंडळी मला म्हणत असतात किंवा कमेंट्स मध्येही आपली काही मंडळी म्हणत असतात की मी नेहमी बाबासाहेब आंबेडकरांवरतीच का बोलत असतो, छत्रपती शिवाजी महाराजांवरती बोलत नाही, छत्रपती संभाजी महाराजांवरती बोलत नाही किंवा सावरकर असतील किंवा इतरही महापुरुष असतील, मग तुम्ही यांच्यावरती का बोलत नाही असा प्रश्न मला विचारला जातो। आज या ठिकाणी मला या गोष्टीचं उत्तर देणं अभिप्रेत आहे असं मला वाटतं की मी छत्रपती शिवाजी महाराजांवरती जास्त का बोलत नाही। सर्वात प्रथम माझं स्वतःच असं मत आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे एका दिवसामध्ये कळणारं व्यक्तिमत्व नाही, एका वर्षामध्ये कळणारं व्यक्तिमत्व नाही, कदाचित मी म्हणतो एका जन्मामध्ये कळणारं व्यक्तिमत्व नाही। छत्रपती शिवाजी महाराज समजून घेण्यासाठी, वाचून घेण्यासाठी तुमची एक पातळी तुम्हाला गाठावी लागते आणि ती पातळी मी अजून गाठली नाही, म्हणून मी शिवाजी महाराजांवरती कुठलेही वक्तव्य करत किंवा त्यांच्याबद्दल बोलत नाही। मग याचा अर्थ असा नाही की बाबासाहेब आंबेडकरांना मी संपूर्णपणे समजून घेतले। मित्रांनो, आपण जेव्हा विचार करतो की एखाद्या दलित समुदायामध्ये जेव्हा आपला जन्म होतो तर दलित समुदायामध्ये जन्म झाल्यानंतर बाळाला जन्मल्या त्याच्या घरामध्ये जर का कुठला फोटो पहिल्यांदा दिसत असेल तर तो बाबासाहेब आंबेडकरांचा आणि गौतम बुद्धांचा दाखवला जातो। मी जेव्हा माझ्या घरामध्ये लहान होतो, लहान असताना बाबासाहेबांचा फोटो बघितला, गौतम बुद्धाचा फोटो बघितला आणि मग वडिलांना आईला प्रश्न विचारला की बाबासाहेब म्हणजे नेमकं काय, गौतम बुद्ध म्हणजे नेमकं काय, तर हे बीज लहानपणापासून रुजवलं जातं। म्हणून बाबासाहेब आंबेडकर कुठेतरी मला लहानपणापासून कळत गेले, म्हणून मी आज बाबासाहेबांवरती कुठेतरी काहीतरी त्यांचे विचार मांडण्याची क्षमता ठेवतो। छत्रपती शिवाजी महाराज मला कळले नाहीत का, अशातला प्रकरण नाहीये, पण मी ते हळूहळू समजून घेण्याचा प्रयत्न करतोय की महाराज म्हणजे नेमकं काय। महाराजांनी जे साम्राज्य निर्माण केलं म्हणजे बाबासाहेब आंबेडकर राज्यघटना लिहित असताना जे म्हणतात की मी स्वराज्याची कल्पना डोळ्यासमोर ठेवून भारताची राज्यघटना निर्माण केली, तर बाबासाहेब असं का म्हणतात ही गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे। या सगळ्या गोष्टींचा विचार करून मग मी छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा बाबासाहेब आंबेडकर असतील, इतरही महापुरुष असतील यांच्यावरती बोलणं असेल, वक्तव्य करणं असेल, व्हिडिओ बनवणं असेल, या सगळ्या गोष्टी करत असतो। आपण जर का एखाद्या बौद्ध समुदायाच्या माणसाच्या घरात गेलात तर त्याच्या घरामध्ये गेल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो दिसेल, मूर्ती दिसेल, पण आपण जर का एखाद्या मराठा समाजाच्या बांधवाच्या घरात गेलात तर
बोटावर मोजण्या इतके माझे मराठा बांधवाचे समाज असतात किंवा इतर समुदायाचे लोक असतात की त्यांच्या घरामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो असतो. आपल्या घरामध्ये जन्माला येणाऱ्या मुलाला, आपल्या लहान मुलांपर्यंत आपल्याला बाबासाहेब आंबेडकर म्हणजे काय, छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे काय, या सगळ्या गोष्टी समजावणं गरजेचं आहे, त्यांच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. जातीभेद हा कधीच नाही. ना बाबासाहेब आंबेडकर एका समुदायाचे, ना छत्रपती शिवाजी महाराज एका समुदायाचे. ते या देशाचे आहेत, ते या राज्याचे आहेत, इथल्या सामान्य नागरिकाचे आहेत. त्यांनी केलेलं काम तुमच्यासाठी, माझ्यासाठी, आपल्या संपूर्ण पिढीसाठी होतं. हे सर्व विचार आपण घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांना फक्त टीव्हीच्या माध्यमातून, सिरियलच्या माध्यमातून, चित्रपटाच्या माध्यमातून न समजून घेता पुस्तकाच्या माध्यमातून असेल, चरित्रांच्या माध्यमातून असेल, पराक्रमाच्या माध्यमातून असेल, जीवनात अवतरण्याच्या माध्यमातून असेल, विचारांच्या माध्यमातून असेल, समजून घेऊन आपण आपल्या भावी पिढीपर्यंत ते पोहोचवलं पाहिजे. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय.